कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल दीपकजी फडकेंचा आवाज. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. एक सुंदर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एकीकडे वोडाफोन वाहल संघ आणि दुसरीकडे आपण पाहतोय कैलासवासी रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे संघ मैदानामध्ये स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. या संघातील सर्वात आक्रमक खेळाडू प्रयास कोहली आणि प्रदीप मुंबईकर आणि गोलंदाजी मार्गवरती विनीत फडके. 4 षटकांची लढत आणि त्यानंतर ओपनची फायनल आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी गावठाण आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेला बांद्रा हा संघ असेल. एक पहिलाच चेंडू फेकणारी सज्ज असेल विनीत फडके. अतिशय चांगला फटका लिव्ह स्क्वेअर लेगच्या वरून जाईल. आपल्या आवडत्या फटक्याची सुरुवात करत असताना प्रयास कोहली पहिल्या चेंडूमध्ये दमदार चौकार. प्रयास कोहलीच्या बॅटमधून हा दमदार चौकार पाहिला. यासाठी ओळखला जातोय हा खेळाडू. खूप चांगला क्रिकेट वहाल गावासाठी खेळत असताना आणि त्यानंतर विनीत फडकेचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती विनीत फडके पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. त्यानंतर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. एक चांगली स्पर्धा आणि एकंदरीत आपण पाहिला आज दोन्ही संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्यानंतर विनीत फडके या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. सेव्हन्टी वीरू गावन यांचे बंधू तुम्हाला पाहायला मिळतील. मयूर गावन यांना देखील तुम्ही पाहताय. एक स्टायलिश व्यक्तिमत्व. विनीत फडके पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. समोर फलंदाज जर आपण पाहिला सलामीची जोडी मैदान प्रदीप मुंबईकर खेळण्यासाठी सज्ज असेल. 2 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान प्रयास कोहलीचं आपण पाहिलं. एक चांगली लढत उच्चर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळामध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि एक सुंदर झेल पकडला जातो ओमकार नावडीकरच्या माध्यमातून आणि पहिला फलंदाज बाद होईल प्रदीप मुंबईकर. प्रदीप मुंबईकर यश मिळालं या ठिकाणी या मोरबे टीमला. आणि एकंदरीत जर कांचनदादा पालकर काय सामना झाला होता मोठी जुई टीम विरुद्ध. शेवटच्या षटकामध्ये 26 धावसंख्येची गरज असताना लगावलेले 3 षटकार आणि त्यानंतरच्या अंतिम चेंडूमध्ये जर षटकार आला असता तर टॉसवरती सामना निर्णय देण्यात आला असता. परंतु अंतिमचा चेंडू संकेत बघत डॉट फेकला आणि तिथून मात्र मोरबे संघाने विजय संपादन केलं. एनटी विभागामधील एक मातब्बर संघ या टीम मध्ये आपण आदेशला खेळताना पाहतो. एक चांगलं योगदान ज्याचं नेहमीच या टीमला राहिलंय. सुदेश नौका खेळाडू मैदानामध्ये मागच्या लढतीमध्ये कांचनदादा पालकर काय फलंदाजी केली होती या फलंदाजानं आणि त्याच फलंदाजीची अपेक्षा असेल यावेळी वोडाफोन वाहाल टीमला. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे चेंडू फेकत असताना विनीतनं केलेलं कमबॅक पहिल्या चेंडूमध्ये चौकार सिंगल त्यानंतर मिळालेली महत्वपूर्ण विकेट प्रदीप मुंबईकर आणि त्यानंतर सुदेश चालुक्य खेळण्यासाठी सज्ज असेल. स्लोवर चेंडू फेकलाय क्षेत्ररक्षक ओमकार की जय जयकार आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होईल वोडाफोन वाहल संघाचा सुदेश. काय गोलंदाजी राहिली हीच तर ओळख आहे या गोलंदाजाची विनीत फडकेचे. जर आपण पाहिला हा पीपीएल मध्ये देखील या खेळाडूचा उल्लेखनीय खेळ राहिला होता आणि त्यानंतर आज या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळ साकार होत असताना आदेश पांडवच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना या अनेक युवा खेळाडू यामध्ये जर कांचनदादा पालकर ओमकार नावडेकरचं कौतुक करावं लागेल. अगदी कमी वयामध्ये हा खेळाडू टीम मध्ये आला त्याचा खेळ बहरत गेला आणि त्यानंतर जर आपण एकंदरीत पाहिलं तर अतिशय दमदार खेळ या संघाचा होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मिडल ऑर्डरमध्ये हनुमान असेल आयुष फडके असतील या टीम मध्ये आणि एकंदरीत मला विनीतचं देखील कौतुक करणं गरजेचं असणार आहे. चांगली गोलंदाजी आज टीम मध्ये संघातील अनुभवी खेळाडू कैलास पाटील नाहीयेत पण त्यांची अनुपस्थितीमध्ये देखील काय दमदार खेळ साकार करतोय यावेळेस रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे टीम. दमदार कामगिरी नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो. बिपिन पावसे आणखीन एक वाहल टेनिस मधील मोठं नाव बिग नेम.
स्लोवर चेंडू फेकला, क्षेत्ररक्षक येतोय, राहुल चेंडू खाली आणि विकेट हॅट्रिक या ठिकाणी संपादन करतोय विनीत फडके. अप्रतिम फेकी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूचे चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट 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 3 विकेट मिळवल्यात आपल्या ओव्हर मध्ये. आणि जे एकंदरीत पाहतोय बॅकफुटला जातोय वडाफोन वाल संघ. प्रयास कोहली सिंगल घेतली, तिथून मात्र प्रत्येक फलंदाज चुकीचे फटके खेळलेत आणि जे अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण राहिला मोरबे टीमचा, ज्यामध्ये ओमकार नावडेकरने एक झेल पकडलाय, त्यानंतर राहुलचं हे सुंदर झेल आपण पाहिल्यात आणि एकंदरीत पाहतोय रोहित नौका खेळाडू मैदानामध्ये नाणेफेकीचा कोल जिंकलाय. मोरबी टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संघाचा निर्णय सफल ठरत असताना पाहायला मिळतोय. एक चांगली कामगिरी राहिली. विनेत 4 षटकांची लढत पाहायला मिळते. फलंदाज बाद झाल्यानंतर थोडस लवकर तुम्ही मैदानामध्ये जा. आज अंतिमचा दिवस, फायनलच्या स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना रोहित अंतिमचा हे चेंडू असेल. ह्या चेंडूवरती चौकार षटकार डॉट विकेट, हे 4थं विकेट संपादन करेल विनीत फडके. काय दमदार कामगिरी राहिली आपल्या या षटकामध्ये. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर खचून गेला नाही, तिथून मात्र सुंदर कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. सुंदर गोलंदाजी, वेगवान फेकी आणि पहिल्या षटकामध्ये एकंदरीत जर पाहिलं धावा आल्या 5, फलंदाज बाद झाले 3. ही दमदार सुरुवात राहिली मोरबी टीमची. पहिल्या षटकामध्ये आल्या 5 धावा, 3 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती ओमकार नावडेकर, एक युवा जिगरबाज खेळाडू म्हणून त्याची ओळख संपूर्ण इंडी विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगलं योगदान या खेळाडूचं नेहमीच या टीमसाठी राहिलंय आणि त्यानंतरचा फलंदाज देखील त्यासमोर तेवढाच आक्रमक असणार आहे. ज्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकार पाहिलेत. जो प्रयास कोहली खेळणारी सज्ज असेल. उलवे नोडमधील एक संघ, तर एकीकडे नेरे दुंद्र विभागामधील मोरबे संघ मैदानामध्ये एक चांगलं क्रिकेट, चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती एक छोटा पॅकेज बडा धमाका, ओमकार नावडेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. प्रयास कोहली खेळण्यासाठी सज्ज असेल. 2 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय. 250 स्ट्राईक रेटनी फलंदाजी करत असताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमकार नावडेकर पहिले चेंडू फेकेल. अप्रतिम दर्जाचा खेळ राहिलाय प्रयाससाठी. हा चेंडू एकत्रित पाहिला, चेंडू पडल्यानंतर अगदी लाईन वरून जातोय. एक चांगली डिलिव्हरी ह्या ठिकाणी आपण पाहिली. चेंडू अतिशय लाईनच्या आतमध्ये पडतोय आणि तिथून मात्र जर आपण थोडंसं आउटस्विंग पाहायला मिळाला. आपण त्यासाठी कोणत्याही प्रकारचं रिव्ह नसणारे ऑनफिल्ड पंचांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. फलंदाजी करणारा संघ मैदानामध्ये पाहतोय वडाफोड वाहाल संघ आणि पहिला चेंडू निर्णायक फेकलाय ओमकार नावडेकर या गोलंदाजानं. खोदून काढण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी ही ज्याची ओळख राहिली. अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि एकंदरीत जर पाहिलं गोलंदाजानं चेंडू फेकल्यानंतर लगेच पाठीमागे आले. त्याला देखील माहिती आहे की चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना ओमकार नावडेकर 2 चेंडू डॉट फेकले गेले. धावसंख्या पाहिली 3/7, 3/5 ही धावसंख्या धावफल कधी पाहायला मिळते. 4 षटकांची लढत मैदानामध्ये आणि महत्वपूर्ण लढतीमध्ये काय दमदार कामगिरी राहिली मोरबे संघाची. तेवढाच चांगला खेळ प्रयास कोहलीला करावा लागेल या षटकामध्ये. प्रयास कोहलीला पहिले 2 चेंडू फेकले तर निर्णायक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश लाभलं. ओमकारला यावेळेस पुन्हा एकदा झोपून खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू मारण्याचा प्रयत्न नेहमीच प्रयास कोहलीचा राहिलाय आणि पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. PPLच्या स्पर्धेमध्ये देखील प्रयास कोहलीचा कांचनाचा खेळ खूप अप्रतिम राहिला होता. महत्वपूर्ण लढतीमध्ये काय चौकार आणि षटकांची आतषबाजी या खेळाडूची आपण पाहिली होती. पण आज गावचं क्रिकेट खेळत असताना एकंदरीत जर पाहिलं आज संपूर्ण दिवसामध्ये देखील सर्वांना सरप्राईज केलंय. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं या षटकामध्ये ओमकारचं हे षटक फेकत असताना 3 चेंडूमध्ये लेग बाईटचे 1 धाव खर्च केले गेले. म्हणजे कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा धावा या ठिकाणी बॅट स्वरूपामध्ये पाहायला मिळाला नाही. सुनीलजी वाजेकर साहेब या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती ओमकार नावडेकर पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्या 5, त्यानंतर या षटकामधील 3ऱ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे.
संघ जाऊन पोहोचलाय 6 धावा 3 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करीत असताना वोडाफोन वहाल संघ मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, सर्वांच्या मनावरती राज्य करणारी स्पर्धा किंजल ट्रॉफी तुम्ही पाहताय. एक चांगलं देखणं सुंदर आयोजन. तेजस्वी म्हात्रे सर, विशाल जेतेकर असतील आणि संपूर्ण टीम, त्याचं मोलाचं योगदान या टीमला राहिलंय. ओमकार या षटकातील पुढील चेंडू, स्लोवर चेंडू फेकलाय डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक करण पोटची त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न केला जातोय. खराब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. करण पोटजीकडून थोडीशी मिसफीट झाली. त्यानंतर दुसरी धाव देखील सहज सोप्या रीतीने प्रयासी रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. काय रणनीती राहिली, थोडस तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये चुकी केली तर लगेच दुसरी धाव अगदी सहज रीतीने पूर्ण केली प्रयासनं. त्यासाठी रनिंग बिटवीन विकेट तुमचे चांगले असणं गरजेचं आहे. आणि ती रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये अतिशय रंगतदार पाहिली. रोहित आणि फलंदाज पाहतोय प्रयास कोहली या 2 फलंदाजामध्ये. ओमकार पाटील वेगवान चेंडू फेकणे ज्याची ओळख आहे. यावेळी चेंडू जर आपण पाहिला डीप फाईन लेगच्या दिशेने जाईल. एका टप्प्याने सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. ती वार चेंडू फेकला होता, उंची देण्याचा प्रयत्न केला ओमकारनं. लेन थोडीशी पाठीमागे खेचली आणि त्यानंतर हा फटका जर आपण पाहिला तर प्रतिम दर्जाचं क्रिकेट दाखवत असताना रोहित. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. आता 2 सामन्याचा खेळ बाकी असेल. या सामन्यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे तुमच्या सहकार्याची खूप गरज असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल की आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना हे षटकामध्ये तब्बल 6 धावा, एक लेग बाईज, 7 धावा खर्च केल्या गेल्यात. ओमकार नावडेकरचे षटक फेकत असताना आणि या षटकातील एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. ओमकार नावडेकर, रोहितसाठी हा चेंडू फेकला जातोय. ऑफस्टिकच्या बाहेर बोलणारा चेंडू, पंचांचा इशारा अभंतरचा. अभंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली विनीत फडकेची. त्यानंतर या षटकामध्ये देखील अप्रतिम कामगिरी करतो. अद्याप 8 धावा खर्च केल्या गेल्या. ओमकार नावडेकर या गोलंदाजानं उंचर मारण्याचा प्रयत्न, अगदी यष्टीच्या डोक्यावर चेंडू जाईल ब्लॅक स्क्रीनच्या समोर चौकार. आणि 2 षटकामध्ये धावफलकात धावा लागल्या गेल्यात. 17 धावा, 3 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करीत असा वोडाफोन वहाल संघाची धावसंख्या. टीम मीटिंग घेण्याची अनुमती नसणारे मोरबे संघ, इथून आयोजकांच्या वतीने विनंती येते. तिसरं गोलंदाज कोण असेल, कारण संघामध्ये कैलास पाटील नाही, त्याच्यामुळे तिसरं षटक कोण फेकेल याकडे सर्वांच्या नजरा असतील. परंतु या संघामध्ये आपण अनेक वेळा हनुमान फडकेला देखील गोलंदाजी करताना पाहिल्यात. एक चांगला वेगवान गोलंदाज टीमचा राहिला आहे. परंतु एकंदरीत जर पाहिलं यावेळेस मात्र संघ नाही कोणावरती विश्वास दाखवेल, तर तेवढी चांगली फलंदाजी आपण पाहिली. यावेळेस रोहितच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, 1 डॉट आणि 1 डब्बल, अशा 4 चेंडूमध्ये 10 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत. स्पर्धेचा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय हनुमान फडके. साईड ऑफ ऍक्शनने गोलंदाजी करणे ज्याची ओळख राहिली. वेगवान चेंडू नेहमीच ज्याचे आम्ही पाहिलेत, पण आज त्याच्या समोर देखील तेवढाच भन्नाट फॉर्म मध्ये असताना खेळाडू पाहतो. प्रयास कोहलीला कशा प्रकारे चेंडू फेकले जातील. स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज असेल प्रयास, नॉन स्ट्राईकला रोहित. 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत. हनुमान फडके गोलंदाजी मार्कवरती येणार आहे. एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 4 षटकांची लढत मैदानामध्ये. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. थोडं स्पीडअप करा मोरबे संघ. क्षेत्ररक्षण सजवत असताना क्षेत्ररक्षण फेरबदल सागर उलवेकरला सर्कलच्या रिंगणाच्या आतमध्ये आणण्यात आले. ओमकार नावडेकर या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज हनुमान. पहिला चेंडू फुल्लर लेनचा फेकला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा पूर्ण केली जाईल. संकेत त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फेकी खराब आणि या ठिकाणी धावचित होण्याची संधी होती, परंतु त्या ठिकाणी बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळालं अभिच्या माध्यमातून. आणि 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावर. तिसरे षटक मार्गस्थ असताना 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळालं. एक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती हनुमान फडके. काय दमदार खेळ राहिलाय या ठिकाणी जर आपण पाहिलं. प्रयास कोहली फलंदाजी करत असताना 3 चेंडू
डॉट खेळले आणि त्यानंतर या चेंडूवरती 2 मिळवल्या. वारंवार तोच प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला चेंडू मारणे ज्याची ओळख राहिली सिंगल त्या ठिकाणी मिळेल. नकार दिला प्रयासनं एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेनं संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. चेंडू पकडायचा असता राहुल थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली, पण तो प्रयासनं सांगितलं की नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जर पाहिला रोहितच्या बॅटमधून धावा येतात आणि रोहितने जास्त फलंदाजी करावी आणि या ठिकाणी सिंगलच मिळाली आहे. 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक चांगले क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु फलंदाज रोहित चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. हा आपलीवार चेंडू फेकला गेलाय. शतरक्षक त्या ठिकाणी कोणी नाही आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू जाईल सीमा पार. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. शॉर्ट पेस लाईनचे चेंडू फेकाल तर त्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण एकंदरीत चेंडू जरी आपण पाहिलं त्या मैदानावरती बॅटवरती चेंडू आला तर चेंडू सीमा पार जातोय आणि तेच चित्र मैदानामध्ये दाखवत असताना रोहित हा फलंदाज. रोहितनं 4-5 चेंडू सामना केला. कांचनदादा पालकर 5 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आणि डबल ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. हनुमान फडके पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. अगदी ऑफस्टिक वरती चेंडू फेकला गेलाय. चेंडू पडल्यानं थोडासा बाहेर वळतोय. डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपथावर असताना धावसंख्या 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुरुवातीच्या ज्या षटकामध्ये 3 विकेट आले त्यानंतर कोणते यश मिळाले नाही. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि फेकून दिला प्लॉट मध्ये आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 32 या आकड्यावरती धावसंख्या. एक षटकामध्ये जर एकत्रित पाहिले ह्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 15. पहिल्या 2 षटकांचा विचार केला 17 धावा आपण पाहिल्यात आणि जी धावसंख्या हवी वोडाफोन वहाल संघाला आज सकाळ सत्रामध्ये देखील कांचनदादा पालकर अनेक पाठीराखे वहाल संघाचे आपण पाहिले त्यांच्यामध्ये देखील तीच चर्चा चालू होती की प्रयास कोहलीच्या बॅटमधून जेव्हा धावा येतात तेव्हा संघ आमचा नक्की चॅम्पियन होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. जे स्वप्न घरातून आज मनाशी बाळगून आलाय आणि त्या संघाचा खेळ देखील आज मैदानामध्ये बहरत असताना पहिले 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे अपयशी ठरल्यानंतर सलामीचा फलंदाज आणि मिडल ऑर्डर मध्ये आलेला रोहितची फलंदाजी आपण पाहिली. काय दमदार खेळ साकार केलाय 2 खेळाडूंना. हनुमान फडकेवरती आक्रमण पाहिलं. या षटकातील अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. हा चेंडू जर आपण पाहिला 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 22च्या सर्वांमध्ये 1 धाव आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 33 आकड्यावर. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेंडू पाहिलं जाईल. तेहतीस धावा 3 फलंदाज बाद ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये पाहायला मिळाली. फेर 22च्या सर्वांमध्ये 1 धाव असेल. फेर डिलिव्हरी पंचांचा इशारा आलाय आणि 3 षटकामध्ये धावा लागल्या गेल्या आता 33 धावा धावफलकावर. चला मोरबे संघ आपण जास्त वेळ खर्च करू नका. अंतिमचं षटक फेकण्यासाठी कोण सज्ज असेल. एकूण धावफलक जर पाहिले कांचनदादा पालकर 11च्या सरासरी धावा जमवल्यात आणि शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा संकेत बघत संकेत भगत गोलंदाजी मार्गवरती शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. तर चला मोरबे संघ थोडा स्पीडअप करा. काय फलंदाजी आपण पाहिली रोहितची, काय फलंदाजी करतोय प्रयास कोहली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं धावसंख्या 33. पहिल्या 2 षटकामध्ये आल्या 17 आणि त्यानंतर षटक जर आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये आल्या 16 धावा. टोटल धावा लागल्या गेल्या 17. संकेत भगत गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. अंतिमच्या षटकामध्ये स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. उंचावरून मारण्याचा प्रयत्न अगदी सुंदर टायमिंग झालाय. चेंडू जाईल मिड विकेट सीमा पार. षटकरनं संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. मागील लढतीमध्ये देखील मोठी जुई संघाकडून गोलंदाजी करत असताना संकेत भगत वरती पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला होता आणि एकंदरीत जर पाहिलं सुरुवात देखील त्याच पद्धतीची तुम्हाला पाहायला मिळते. अगदी पुढ्यात चेंडू फेकला आणि त्या चेंडूला रोहितच्या बॅटमधून आलेला हा हिटमॅन षटकार
धावसंख्या जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती. 3 बाद 39 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्यात. एक महत्वपूर्ण लढत गावदेवी गावठाण आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेलं बँड्रा ओपन मधील फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मुरबी विपक्ष या संघामधून जो संघ जिंकेल त्याच्यामधील एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक सुंदर असं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळते. आणि षटक हाताळत असताना थोडंसं दडपण या ठिकाणी नक्कीच जाणवेल. संकेत तर विनंती असेल दोन्ही टीमला ओपनची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. ओम साई बांद्रा विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट केले गावदेवी गावठाण या दोन संघ नायकांना विनंती आपण टॉससाठी त्वरित संपर्क साधा. संकेत भगतसाठी हा चेंडू फेकला गेलाय. हॉल बिहाइंड स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी. फलंदाज बाद होईल रोहित. चौथा लागलेला झटका या ठिकाणी वोडाफोन वाहल टीमला. वोडाफोन वाहल संघाचा हा चौथा फलंदाज बाद झाला. रोहितची फलंदाजी एकंदरीत पहिले 28 धावसंख्येचे योगदान ज्याने आपल्या बॅटमधून टीमला दिले, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम खेळ राहिलाय. एके आकाश घरत मैदानामध्ये पाहायला मिळालाय. आणि धावफलक जर आपण पाहिलं हे धावफलक एक चांगल्या दिशेने वाटचाल करतोय. या षटकातील शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्याच्या चेंडूमध्ये षटकाराला कांचनदा पालकर त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. आणि षटक फेकत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय नक्कीच ओमकार पाटील. रायगड टेनिस क्रिकेटचा एक मोठं नाव विकी पाटील आणि संघाचे सर्व मोंटी पाटील यांचं देखील आगमन झालंय. भावी नगरसेवक प्रभाग क्रमांक 4. गोलंदाजी मार्कवरती खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक तैनात या. दुसरीचा प्रयत्न नसणारे एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. अंतिमच्या षटकामध्ये षटकारानंतर असलेला हा कमबॅक संकेत भगतचा पाहायला मिळाला. शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च केले हे देखील तेवढंच महत्वाचं असेल. पण स्ट्राईक वरती खेळणारी सज्ज असेल प्रयास कोहली. प्रयास कोहलीची फलंदाजी पाहिली ज्याने 7 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान, ज्यामध्ये एक चौकार 2 सिंगल आणि एक डबल ही धावसंख्या मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. संकेतचं षटक गोलंदाजी मार्कवरती. एक चांगली लढत मैदानामध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली जाईल. ओमसाई बांद्रा टीमचा संघनायक. बॅट स्वरूपामध्ये एक धावे. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. काय गोलंदाजी राहिली संकेतची. षटकारानंतर विकेट, त्यानंतर 2 सिंगल, 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या. 8 एक महत्वपूर्ण सफलता मिळवली आहे. आणि ह्या 2 चेंडूमध्ये कितपत धावा खर्च केल्या जातील. एके गोलंदाजी मार्कवरती उचर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये झेल होण्याची संधी. सागर उलवेकर अप्रतिम झेल. रिले कॅच पाहायला मिळाला. अगदी पहिल्या टप्प्यामध्ये झेल सुटला, त्यानंतर बॉडीला बॅलन्स केला आणि अगदी झोकून दिलं. आणि या ठिकाणी अप्रतिम झेल पकडतो सागर उलवेकर. आणि संकेत भगतला मिळालेले सुंदर यश. काय गोलंदाजी राहिली आहे या खेळाडूची. आज सर्वांना प्रभावित केलं. फलंदाज बाद झालाय. आकाश घरत. नौका फलंदाज मैदानावरती रोनित. रोनित गोलंदाजी मार्कवरती. फलंदाज रोनित आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल संकेत. संकेत भगत. संकेत भगत गोलंदाजी मार्कवरती. धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर 41 धावा धावफलकावर. वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न अगदी पुढ्यात फेकला आणि शेवट गोड करतोय वोडाफोन वाहल संघाचा रोहित फलंदाज. आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 47 धावा धावफलकावरती. दुसऱ्या सत्रामध्ये 48 धावा जमवायच्यात. 12च्या सरासरीने धावगती जमवावी लागेल. स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे टीमला या धावा कशा जमवल्या जातील, कशा रोखल्या जातील याचं धावतोन ऐकण्यासाठी आपण वळणार आहोत रोहित गायकर पोइंजे यांच्याकडे.
टॉस केला जातोय. सामना 3 षटकांचा असेल. खुल्या गटामधील फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. काउदिबी गावठाण टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. चला वहाळ संघ मैदानामध्ये चला. चला झटपट फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा टीम मोरबे. थँक्यू दीपकजी फडके सर बीगर. थँक्यू दीपकजी पाटील सर पळसपे. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय ग्रामीण पौल मधली. वोडाफोन वहाळ आणि त्यांना फाईट करते श्री गणेश मोरबे. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती 46-47चा टार्गेट आहे. 4 ओव्हरमध्ये 47 धावा संख्येचं टार्गेट सेट केलंय वोडाफोन वहाळ टीमने. रोहितची चांगली खेळी आपण पाहिली. त्यानंतर अंतिम बॉलवरती एक षटकार पाहिला बॅटरच्या माध्यमातून. आता मोरबे संघ या ठिकाणी आपण फाईट करताना या ठिकाणी आपण पाहतोय स्क्रीनवरती ओमकार पाटील मोरबीचा ब्रँड आणि त्यांच्या समवेत आकाश चिंदारिया आणि भावी नगरसेवक मॉन्टी पाटील. कव्हर आणि बॅट. तर एक महत्वाची सूचना आहे. मोरबे संघाची फलंदाजाची बॅट चेंज झालेली आहे. तुमची बॅट इथे राहिलेली आहे डबल एची. ऑरेंज कलरची स्टिकर आहे. दोन्ही बॅट डबल एच्याच आहेत. तर कोणत्या बॅटरची असेल बघा मित्रांनो. कोणाची बॅट एक्सचेंज झाली आहे. तुमची बॅट इथे राहिली आहे आणि या फलंदाजाची बॅट इथे कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकाल. इथे प्रभाग क्रमांक 4 चे भावी नगरसेवक मॉन्टीदादा पाटील मोरबी संघाचे सर्व मॅन्टॉर आहेत, मॅनेजर आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून या ठिकाणी कांचनची पालकर आम्हाला माहिती पोहोचवतात. पण ते एक प्रॉब्लेम झाला तो सॉर्ट आउट करा प्लीज. बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन पाठवा. बघा बॅट एक्सचेंज झाली आहे. तुमची बॅट इथे राहिली आहे. ट्वेंटी 4 लाईव्ह इव्हेंटची टीम 13 दिवसाची अथांग मेहनत या स्पर्धेला अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात रायगडच्याच नव्हे तर संपूर्ण देशभरात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी आभार. बॅट एक्सचेंज झाली मित्रा. विनीत मालीकडे तुझी बॅट गेलेली आहे आणि विनीत माली भिवंडीमध्ये पोहोचलेला आहे. आता त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती बॅट एक्सचेंज करा. फास्ट सर्व्हिस आहे आमचे कांचनजी पालकर. विनीत मालीची बॅट आपल्याला मिळाली आहे.
चला मॅचला सुरुवात करा, टाइमपास करू नका अशी आयोजकांकडून ही सूचना विनंती आपल्याला आलेली आहे. आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ओपनर ब्लास्टर सागर आणि संकेत. स्ट्रायकिंग एंड वरती सागर उलवेकर, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संकेतला आपण पाहतोय. संकेत बघत धावा करायच्या. 47 बॉल बाकी, 24 सामन्याला सुरुवात. खेळाचं उत्तरार्ध आपण पाहतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. या ठिकाणी सुदेश गोलंदाजी मार्गावरती दाखल झाला. पहिला बॉल हवेमध्ये उडवलाय. सिक्सरचा हा बॉल आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतोय. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. दॅट इज अ ह्यूज 6. चला बॉल पाठवायचा मैदानामध्ये. बॉल बाय रेडी राहायचा, कारण मेगा फायनल अंतिम दिवस आहे. हा सागरची ती ताकद राहिली आहे, कारण त्याची शरीरयष्टी जरी आपण पाहिली तर अगदी षटकाराने सुरुवात करण्याची ताकद दाखवत असतो. आणि याही मॅच मध्ये 47 पाठला काय 47 चेस आणि हा षटकार त्याच्या पाठमधून आपण पाहिला. पहिलाच व्हेरी फर्स्ट बॉल वरती सुदेश याच्यावरती आक्रमण आपण पाहिलं. आक्रमण करतोय, ताकद दाखवतोय आपल्या बॅटिंगची, कारण इथे धावा जमवायच्या 47. मार्टिनट्री पॉवर प्लेचं हे षटक आहे. तर या ठिकाणी सन्माननीय अनिलदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. चला मॅचला सुरुवात करायची. पहिल्याच बॉल वरती षटकार. अकाउंट ओपन झालंय. 6 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेला आहे. सेकंड बॉल शॉर्ट ऑफ लेनचा समोर खेचलाय. वॅकंड एरिया आणि तिथेही बॉल पोहोचलाय. लांबी गाठली आहे. बॉल चाललाय लॉंगॉनच्या वरतून 6 धाव्यांसाठी सलगचा दुसरा षटकार. 47चा चेस आहे आणि सुदेशच्या वरती केलंय आक्रमण. सागर उलवेकर मोरबेचा ब्रँड दाखवत असताना आपण पाहतोय हा दुसरा षटकार. अनिलदादा पाटील यांचे या ठिकाणी मुरबीचे खारघर शहर अध्यक्ष आहेत. मुरबीचे सपोर्टर्स आपण पाहतोय आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. बॉल वाईड आहे, त्यांना आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करूया. स्वागत आहे आपलं. वाईड बॉल आलाय. अतिरिक्त धाव 13 वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. वोडाफोन वहालच्या अगेन्स्ट तिथे मोरबे श्री गणेश मोरबे टीम फाईट करते. चांगली फाईट राहिली आहे. 46 वरती रोखलंय आणि ती जर पाहिलं यावेळेचा बॉल मागे चाललाय. डॉट बॉल आलाय. खूप चांगली फिल्डिंग तिथे विकेटच्या मागे केली जाते. यश इंटरप्राइजेस भिवंडी या नावाने खेळत असताना रोहन लबडे यांचा हा संघ पुरस्कृत केला होता आणि तो नक्कीच ओमसाई बँड्राकडून पराभव झालाय. त्या संघाचा हरकत नाही, पण खेळ मात्र चांगला राहिला. इथे डॉट बॉल आलाय. 47 चेस आहे. 13 धाबा स्कोरबोर्ड वरती. सागरची दमदार खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतात. प्रेक्षक देखील, प्रेक्षक वर्गाचं स्वागत आहे. खूप सारे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले. वा वॉड बॉल अगदी अस्त्र शस्त्र वापरले मी तर म्हणेन. खोला टॅकलाईन, दांडांना शेंडा, डायरेक्ट बुंदा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. सुदेशच्या माध्यमातून हा बॉल आला. डॉट बॉल मधून धावपटलावरती मात्र वाढ नाहीये. धावपटल तिथेच स्थिरावलंय 13 या अंकावरती. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली सुरुवात आहे. 47 चेस करत असताना पण इथे कमबॅक पुनरागमन होतोय. 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र वापसी केली आहे सुदेशने. यावेळेसचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता. बॅटचा फ्लो आधीच क्लोज झालाय. टप्पा बाउन्स झालाय. पिचिंग गुड लेंथ वरती होती. डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग होती सुदेशच्या सालुंकेच्या माध्यमातून. सलगचे 3 डॉट आले 2 षटकारच्या नंतर. गुड कमबॅक. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे मात्र अतिशय चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला अलॉंग द कार्पेट. 4 धाब्यांसाठी चौकार. अंतिम बॉल वरती आलाय चौकार. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झाल्या स्कोरबोर्ड वरती. 47 चेस करत असताना 17 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. आता 18 मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता. जस्ट 48 चेस आहे. 47 झालेल्या आहेत. 31 पाहिजेत. 17 झालेल्या आहेत स्कोरबोर्ड वरती धावा. थोडंसं कन्फ्युजन होतं आणि कन्फ्युजन दूर झालेलं आहे. 18 मध्ये 31 ची आवश्यकता. सागर खेळतो वैयक्तिक. 6 मध्ये 16 अंकावरती. आता विचार विनिमय सल्ला मसलत होतीये. कोणता गोलंदाज प्रमोट करायचा, रोकायचा, थांबवायचा टीम श्री गणेश मोरबेला, तर त्यासाठी आता विचार विनिमय केला जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती कोणता बॉलर येईल
या धावा कशा रोखल्या जातील, विकेट कशी मिळवली जातील, या सर्व गोष्टींचा ओढापण वहाळ टीम एकत्रित आली आहे, विचार विनिमय झालाय आणि जबाबदारी सोपवली आहे ती गोलंदाज रोहित चिर्लेकर. मागील मॅच मध्ये देखील काय कमालीचं कमबॅक होतं रोहित चिर्लेकरचं. अप्रतिम वेगावरती स्वार होत गतीमध्ये गोलंदाजी करणारा हा वहाळ एक्सप्रेस रोहितला पण पाहतोय. उजव्या हाताचा गोलंदाज, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे, वेगही आहे आणि चेंज ऑफ वेस प्रत्येक बॉल वरती बदल घडवणारे बॉल त्याच्याकडे ती क्षमता आहे, काबिलियत आहे आणि ती काबिलियत क्षमता ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. कारण आपण स्वतःला सिद्ध केलं ना तर प्रसिद्ध पाहायला वेळ नसतो लागत मित्रांनो. पण आता मात्र संकेतच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे. संकेतने मागील मॅच मध्ये काय दर्जेदार खेळ राहिलाय, 44 धावसंख्येची इनिंग संकेत भगतच्या माध्यमातून. चला टाइमपास करू नका, आयोजकांकडून वारंवार विनंती आणि वॉर्निंग असेल आता तर मी तर म्हणेन वहाळ टीमला की आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये रोहितला आपण पाहतोय ओव्हर द विकेट ना पहिला बॉल, पहिलाच फुल टॉस संकेतने आक्रमण केलंय. इथे मात्र आला पहिल्याच बॉल वरती षटकार आणि पंचांनी नो देखील घोषित केलाय. बीमरचा षटकार आहे, कमरेचा हाईट फॅक्टर चेक केला, कमरेच्या वरती बॉल होता आणि तेवढाच ताकदीने खेचला बॉल ऑन साइडला. हा षटकार पण हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी इथे रिव्ह्यूचा इस्तेमाल केलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आमचे तिसरे पंच मिस्टर काळे इथे चेक केले जातील आणि यस पंच सांगतायत की हा नो बॉल आहे. 1+6 7 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होतील. रोहित चिर्लेकरच्या अगेन्स्ट पहिलाच खराब बॉल होता, ज्याची प्रशंसा ज्याची वाहवा केली होती, पण पहिलाच बॉल हा खराब कमरेच्या वरचा फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल झालाय. तिथे षटकार आला संकेतच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहिला. चांगली सुरुवात इनिंगची केली आहे. फ्री हिट असेल हा बॉल. पुन्हा एकदा स्लोवर, पुन्हा एकदा फुल टॉस आणि या फुल टॉसला पाठवलाय डीप मिड विक. बाईचा चौकार म्हणजे 1+4 अशा 5 धावा आणि या सलगचे 2 एका ओव्हर मध्ये बीमर केलेत. म्हणजे गोलंदाजाला आता तंबी असेल, गोलंदाजी करू शकत नाहीये या ओव्हर मध्ये गोलंदाज. इथे 5 धावा आलेल्या आहेत. 2च ओव्हर मध्ये या धाब्याचं या लक्ष्याचं कंप्लीट होतंय का असं चिन्ह, प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क प्रेक्षकांच्या मनामध्ये जरूर असेल. स्कोरबोर्ड पोहोचला एकूण 40 अंकावरती. धावा झाले 40. 8ची गरज आहे, 15 मध्ये 8 करायचे आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. फ्रीडचा बॉल असेल. आता गोलंदाजी कोणता गोलंदाज करेल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जात आहे. कारण इथे अगदी रन बॉल इक्वेशनचा जर विचार केला 15 मध्ये फक्त करायच्यात. 8 धावा 48चं टार्गेट सेफ टोटल होती. जर चांगली गोलंदाजी राहिली असती दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये विकेट्स मिळवल्या असत्या तर कदाचित ही सेफ टोटल होती. डिफेन्स करण्यासाठी मजा आली असती टीम वोडाफोन वहालला. पण आता मात्र 15 बॉल आणि जिंकण्याकरिता 8ची आवश्यकता आहे. तर रोहितला रिप्लेस करण्यासाठी आकाशला आपण पाहतोय. उर्वरित बॉल टाकण्यासाठी तो देखील दाखल झाला. बॉलिंग ट्रॅक वरती 48 धावा बनवायच्या होत्या. 8ची आवश्यकता आहे. डावखुऱ्या त्याचा हा स्विंगर आहे. बाहेरच्या दिशेने वळण घेणारे बॉल सातत्याने आकाश घरच्या माध्यमातून आपण पाहिलेत आणि आता ओव्हर कंप्लीट करण्यासाठी तो दाखल झाला. पहिलाच बॉल आलाय डॉट. 14 मध्ये करायच्यात 8 धावा. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल टिपलाय, संपलाय. सागर यांचा खेळ, चांगली बॉलिंग आहे. आकाशच्या माध्यमातून चांगलं कमबॅक राहिले. 8ची आवश्यकता आहे. पण इथे 2 बॉल सलगचे डॉट, एक विकेट देखील मिळवले. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला, पहिला धक्का बसला टीम स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान श्री गणेश मोरबे टीमला. सागर बाद झाला. आता 13 मध्ये बनवायच्यात 8 धावा. क्रिकेट आहे. आपण पाहिलं होतं कसलगंजच्या ग्राउंड वरती खोनीच्या अगेन्स्ट मोरबी संघ 6 बॉल 1ची आवश्यकता असताना अंतिम बॉल पर्यंत ती मॅच गेली होती. जर गोलंदाजी ताकदवर झाली तर नक्की या मॅच मध्ये मजा येईल. आणि इथे देखील आम्हाला कांचन सर सांगतायत की 18 बॉल मध्ये 16 धावा डिफेन्स केल्या होत्या संघ होता. बेलपटा टीमने त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. म्हणजे क्रिकेट आहे, काही बदलू शकतं, काही फेरबदल होऊ शकतं.
6 मध्ये 6ही वाचवल्यात. आता इथे 13 मध्ये 8 वाचवायच्या आहेत. टीम ओढापण वाहलला. काही घडू शकतं. अनिश्चितेनं भरलेला खेळ, प्रेडिक्शन फेल आपण सांगत असतो समालोचन करत असताना. इथे उलटा मारलाय, फटका ताकदवर आहे आणि पोहोचलाय बॉल सीमारेषे पार. आलाय खणखणीत षटकार. आल्या आपला टान्स चेंज केला आणि फिरले आणि काय अप्रतिम दर्जेदार खेळ, दर्जेदार फटका पाहायला मिळाला. स्विचिटचा प्रयत्न सक्सेसफुल. आलाय षटकार. धावा झाल्यात 46. 2 धावा संख्येची आवश्यकता. बघा आपल्या स्क्रीनवरती त्यांनी ओळखला. आउटसाइडला बॉल चाललाय आणि नक्कीच ती बॅट आहे विनीत माळीची आणि दाखवतो देखील का विनीत माळीची बॅट आहे म्हणजे बॉल कनेक्ट झाल्यानंतर हा षटकारच येईल. आता त्याला प्रश्न पडला असेल की बॅट मी वापस देऊ की सांगू तुला तीच बॅट ठेव, मला ही बॅट पाहिजे. कारण पहिलाच बॉल काय फिरून मारलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलाय. 6 धावा आल्यात. हनुमान फडके यांनी लगावलेला हा षटकार आपण पाहिला. आता 2ची आवश्यकता आहे. 2 ओव्हर्स मध्ये धावा झाल्यात 46. चांगली सुरुवात आणि आता शेवट देखील या मॅच होईल. पण प्रयास कोहली गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला. 12 मध्ये करायच्या 2 धावा. संकेत स्ट्रायकिंग गेट वरती. पहिला बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट. षटकारानेच फिनिश करेन या माइंडसेट, या मनसुबेने बॅटिंग करतोय. दोनची आवश्यकता आहे. 11 मध्ये 2 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरून मारलाय. मागे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार झालाय. डिफाईन लेग सीमारेषे पलीकडे आलाय. चौकार आणि हा सामना जिंकलाय स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान श्री गणेश मोरबे टीमने. अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झाली आहे टीम. मुरबीच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय.